जीवनाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सज्जन हो, आज 29 जानेवारी आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे स्वार्थ हा गुरु सर्वांनाच लगेच भेटतो. माणसाच्या जीवनामध्ये जन्म झाल्यापासून मला, माझे, मीच हेच नैसर्गिकरित्या समजते. लहानांना सुद्धा स्वार्थ लगेच समजतो. ही माझी वस्तू आहे, माझी आई, माझे बाबा, माझी ताई, माझा भाऊ, माझे खेळणे. या मीपणामुळे लहानपणापासून आपण एकमेकापासून दूर चाललेलो आहोत. स्वार्थ आवरल्यामुळे परस्पर प्रेम वाढते. परस्परात प्रेम वाढवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. एक, बारीक सारीक गोष्टीकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी, म्हणजे द्वेष वाढणार नाही. दुसरी गोष्ट, सर्वांनी प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी. तिसरी, कोणतीही सूचना सांगायची झाली तर त्या व्यक्तिविषयक न बोलता नम्रतेने अशा गोड शब्दात सांगावी. चौथी अत्यंत महत्वाची गोष्ट, बऱ्याच प्रमाणात अंतर्भाव होतो अशी बाब म्हणजे स्वार्थाला आळा घालणे. म्हणजे मी स्वतः जितका माझ्या करता आहे असे वाटते त्याच्याही पेक्षा जास्त मी दुसऱ्या करता आहे असे वाटणे हे होय. आणि ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणे हेच प्रेम वाढवायला मदत करते. ज्या माणसाला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही. जिथे निस्वार्थीपणा आहे तिथे त्याला पुरवठा केलाच पाहिजे. आता स्वार्थाचा विचार करताना असे सहज वाटते की मी कुठे स्वार्थी आहे, मी कुठे कुणाजवळ काय मागतो. पण एवढ्याने स्वार्थ दृष्टी नाही असे म्हणता येणार नाही. अहंकारा इतकाच स्वार्थ जबरदस्त आहे. त्याच्यामुळे इतक्या खोल आणि सूक्ष्म असतात की त्याचा पत्ताच लागत नाही. स्वार्थ 3 प्रकारचा असू शकतो, कायिक, वाचिक व मानसिक. देहाला दुसऱ्या निमित्त कष्ट न होतील इतक्या काळजीने वागणे हा कायिक स्वार्थ म्हणतात. माझ्या बोलण्याला सर्वांनी मान डोलवावी, मी काही कोणाला कमी जास्त बोललो तरी त्याने ते निमूटपणे सहन करावे, अशा तऱ्हेच्या वृत्तीला वाचिक स्वार्थ म्हणतात. आणि माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावे, माझे विचार बरोबर आहेत अशी जाणीव इतरांनी ठेवावी, अशा तऱ्हेची आपली इच्छा त्याला मानसिक स्वार्थ म्हणता येईल. आता मी माझ्या करता जितका असेन त्याहून जास्त मी दुसऱ्या करता आहे असा विचार केला तर असे दिसून येईल की मी जेवढी मला स्वतःला सवड ठेवतो तेवढीच किंवा त्याच्याहून थोडी जास्त सवड दुसऱ्याला ठेवणे जरूर आहे. म्हणजेच जे दुसऱ्याने आपल्या बाबतीत करणे आपल्याला बरे वाटत नाही ते आपण दुसऱ्याच्या बाबतीमध्ये न करणे, आणि त्याच्याच उलट जे दुसऱ्याने आपल्याला केले तर बरे वाटते तेच आपण दुसऱ्याच्या बाबतीत करावे. हेच सर्वाचे सार आहे आणि हाच खरा धर्म आहे. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. आपण पुष्कळांच्यावर प्रेम केले तर आपण एकटेच त्यांचे करतो, पण प्रसंगाला ते सर्व आपल्याला मदत करतात. जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला असे समजावे. माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात पण समाधान व सुख मिळत नाही. सुख आणि समाधान, स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपापसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचे असते. ज्या व्यक्तीमुळे आपणास ओळख मिळाली त्याला कधी विसरू नये, कारण तो जसा चढवू शकतो तसाच उडवूही शकतो. म्हणून ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज साधनेचा पाया भगवंत सांगतात. ते म्हणतात, एक बाई रोज ध्यान करायची, तिला साक्षात देवी दिसायची. आता देवी दिसू लागली हा गर्व तिच्या मनात झाला.
तिने देवीचे ध्यान करायचे सोडून दिले, अर्थात देवी दिसायची बंद झाली. देवाला आपल्यात हवा भरता येते व भरलेली हवा काढता येते, म्हणून गर्व कधी करू नये. स्वार्थ आणि गर्व दोघे बंधू आहेत, हे कायम लक्षात ठेवावे. दररोज परमेश्वराला प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे, मी निमित्त मात्र आहे. इतरापेक्षा तू मला भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्य ही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे, या शरीराला कोणताच घातपात होऊ देऊ नको, याचीही काळजी तूच घे. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत, एक तर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही. कोणी बदलले तर निराश होऊ नका, बदल हा सृष्टीचा नियम आहे. आपल्याला काहीच समजत नाही तेव्हा देवावर सर्व सोपवा. देव तुम्हाला पाहिजे ते देईलच असे नाही, पण तुमच्या कल्याणाचे देईल. वाईट काळात कोण साथ देईल याच्यापेक्षा कोण सोडेल याचा विचार करा. देव दयाळू झाला की तुम्हास राजा बनवेल, मात्र निष्ठुर झाला की एका क्षणात निराधार बनवेल. पक्षी एका दाण्यासाठी कितीतरी वेळा डोके टेकवितो, पण आपण कितीही खाल्ले तरी साधे आभार सुद्धा मानत नाहीत. वरील गोष्टीचा व उपदेशाचा बारकाईने विचार करा व देवाला, गुरुला भिवून वागा. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.